नमस्कार मित्रांनो, मी आता आहे मालेगाव तालुक्यामधील येसगाव या गावामध्ये राजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या पुतळ्यासमोर खोटं बोलणार नाही. मित्रांनो, मी आता आलो हे येसगाव ते मळगाव 10 ते 12 किलोमीटर एवढं अंतर कापून आता वाजलेत रात्रीचे 12:30. मित्रांनो, या जागेवरती मी चाललोय मक्का घेऊन. पाठीमागे माझं ट्रॅक्टर आहे. मी आता मार्केटला चाललोय मक्का घेऊन. मित्रांनो, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे. मित्रांनो, शेतकरी बांधव हा पिकअप मालक असेल किंवा चालक असेल याच्या भरोशावरती कांदा, मक्का, सोयाबीन जे बी असेल ते शेतीतला माल तो लोड करून देतो. पण मित्रांनो, व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे, आता मी एवढ्या लांब 12.5 किलोमीटर एवढा अंतर कापून आलो, तर या जागेवरती प्रत्येक जागेवरती स्पीड ब्रेकर असेल, खड्डा असेल, नॉर्मल रस्ता असेल, या जागेवरती एवढा मक्का पडला आहे की त्याला माप नाही. तर पिकअप मालक या चालक असेल यांची जबाबदारी काय आहे? शेतकरी बांधव हा रात्रीचा दिवसाचा काम करून थकलेला असतो, म्हणून रात्रीचा तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. तुमच्या भरोश्यावर माल लोड करून देतो. तो माल तुम्ही 4 जागेवरती गाडी थांबून बघा, आपला गाडीतला माल हा खाली पडतोय का नाही, व्यवस्थित आहे का नाही. खूप माल पडला आहे, कोणाच्या पिकअप मधला आहे माहिती नाही. तर मित्रांनो, प्रत्येक वाहन चालक मालक यांना माझी शेतकरी पुत्र मळगावकर याची विनंती आहे की तुम्ही जर शेतकरीचा माल गाडीमध्ये लोड केला तर तो 4 जागेवर थांबून चौकशी करून घ्या, माल पडतोय की नाही त्याची चौकशी करा मित्रांनो, जेणेकरून शेतकरी बांधव हा लॉस मध्ये जाणार नाही आणि त्याचं नुकसान होणार नाही. मित्रांनो, याची खबरदारी घ्या. जय जवान, जय किसान, जय स्वाभिमानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.